कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत चटणी आज आपण बनवणार आहोत. वर्षभर काय 1.5 वर्ष सुद्धा सहज टिकते अशी ही चटणी मसाला बनवणार आहोत. खूप सुंदर चटणी माझी झाली होती. तर चला लगेच आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघू शकता शंकेश्वरी मिरची आहे 2 किलो, त्याच्यानंतर बेडगी आहे 1 किलो आणि त्याच्यानंतर लवंगी आहे अर्धा किलो. या सर्व मिरच्या मी 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतल्या. त्याच्यानंतर बघा 3.5 किलो मिरचीसाठी 3.5 किलो खडा मीठ वापरलेला आहे. मीठसुद्धा उन्हात कडकडीत वाळवायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता अर्धा किलो आहेत धने. धने पण आपल्याला छान असे वाळवून घ्यायचे आहेत. आता आपण इथे बघू शकता काय काय या चटणीसाठी मसाला लागतो तो पाहणार आहोत. तर इथे बघा हे 3.5 किलो मीठ, हे अर्धा किलो आहेत धने. धने स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हा सर्व गरम मसाला आहे, लवंग, मिरी इथे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे आहे मोहरी आणि थोडेसे याच्यामध्ये आपले मेथी मिक्स झालेली आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता त्रिफळा आहे, शाही जिरे आहेत आणि हे जे आपले हळकुंड असतात, म्हणजे चटणीसाठी हळकुंड वेगळे भेटतात, ते हळकुंड अशा पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक आपल्याला जायफळ घ्यायचं आहे, मोठी विलायची घ्यायची आहे, छोटी विलायची घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही लवंग आहे, ही मिरी आहे, त्याच्यानंतर त्रिफळा आहे, त्याच्यानंतर ही ह्याची इथे बघा चक्री फूल आहे. तसेच अजून तुम्हाला इथे दालचिनी दिसत असेल, दालचिनी आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व मसाले आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे सर्व मसाले स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे बघा मोठी बडीशेप आहे आणि ही आहे हिंगडी. त्याच्यानंतर आहे तेजपत्ता, तर म्हणजे तमालपत्री. त्याच्यानंतर इथे बघा अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत. चटणीसाठी अशा प्रकारे या कलरचे तीळ भेटतात, म्हणजे मसाल्यासाठी ते तीळ घ्यायचे आहेत. आणि इथे आहेत अर्धा किलो जिरे. तर बघा ह्या सर्व वस्तू आणि हे आहे दगडफूल. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळा मसाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा हा 1 किलो लसूण सोलून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आहे 1 किलो कांदा. तो आता मला फक्त मी कट करून घेतलेला आहे, चॉपरमध्ये बारीक करायचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा सुक्कं खोबरं आहे. हे 1 किलोमधल्या 2 वाट्या फक्त ठेवलेल्या आहेत, नाहीतरी सगळं खोबरं अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे. आणि इथे आहे मस्त अशी हिरवीगार गावरान 2 कोथिंबीरीच्या गड्ड्या आणि त्याच्यानंतर हे आहे आलं. तर आता आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर आता आपण काय करणार आहोत, चला लगेच किचनमध्ये आता आपण मसाले भाजून घेणार आहोत. आणि हे मसाले सर्व आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत, कारण मसाल्यांमध्ये कधी कधी खूप कचरा असतो. तर अशा पद्धतीने मी हे सर्व मसाले निवडून घेऊन मगच तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक मेन वस्तू म्हणजे हे आहे तेल. आपल्याला हे तेल भाजण्यासाठी मसाला लागणार आहे. तर चला आता लगेच जाऊया किचनमध्ये. तर बघा सर्वप्रथम मी आता इथे हे आहेत ना, हे जिरे दाखवले तुम्हाला. हे जिरे आपल्याला भाजायचे नाही आहेत, त्याच्यामुळे ते आधीच मी डब्यामध्ये काढून घेतलेत. आता आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं तेल घालून जसे मसाले भाजता येतील, म्हणजे जशी मसाल्यांची संगड बसेल, म्हणजे आता हे काय काय टाकलं आहे बघा मी. बडी विलायची आहे, त्रिफळा आहे, परत त्याच्यामध्ये चक्री फूल आहे. तर हे सर्व आता आपल्याला अगदी बारीक गॅसवरती तेल चांगलं तापलं की बारीक गॅस करायचा आणि अशा पद्धतीने हे मसाले आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मसाले भाजताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर मसाले लगेच करपतात, नाहीतर मग चटणीचा करपाव वास येईल. तर बघा आता माझं हे भाजून झालेलं आहे. त्याच्यानंतर सुंठ आणि मोठी विलायची मी आता भाजून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी आता सर्व मसाले भाजून घेते.
बघा अशा पद्धतीने माझा सगळा मसाला भाजून झालेला आहे. आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा किलो तेल आहे हे, आणि त्याच्यामध्ये कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे. तर इकडे बघा माझा आता सगळी मसाल्याची तयारी झालेली आहे. इथे बघू शकता सगळा मसाला भाजून मी एकत्र केलेला आहे. इकडं आहे कोथिंबीर, आलं, लसूण पेस्ट, आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही खोबरंही छान बारीक केलेलं आहे. आणि या डब्यामध्ये आहे आता तळलेला कांदा आणि थोडंसं त्याच्यावरती तेल घेतलेलं आहे, कारण चटणीमध्ये तेल चांगलं असलं की चटणी ओलसर पण होते आणि खूप छान होते चटणी, खूप सुंदर चटणी होते. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी आता हे सर्व मसाला काढून घेतलेला आहे. हा मसाला आता थंड झाल्यानंतर मला न्यायचा आहे गिरणीवरती, म्हणजे मिरची कांडप गिरण आहे तर तिथे घेऊन जायचं आहे. तर इथे बघा या सर्व मिरच्या मी आता एका पिशवीमध्ये भरलेल्या आहेत. आता आपण थेट जाऊया गिरणीवरती. इथे बघितलं असेल तुम्ही मिरची कांडप केंद्र, तर तिथे मसाला अशा पद्धतीने मस्त झणझणीत लाल भडक कोल्हापुरी झणझणीत चटणी तयार आहे. तुम्ही जर मसाला म्हणत असाल तर आता मसाला आम्ही बरणीमध्ये भरून ठेवत आहोत. त्याच्यासाठी बघा आणल्यानंतर मोठ्या पाटीत अशा पद्धतीने सगळ्या गाठी वगैरे असतात त्याच्यामध्ये, तर त्या सगळ्या मिक्स करून किंवा फोडून असा मसाला दुसऱ्या दिवशी मी बरणीमध्ये भरून ठेवत आहे. तर बघू शकता किती मस्त असा मसाला झालेला आहे. त्या मसाल्याचा अगदी गोळा तयार झालेला आहे. इतका छान मसाला होतो आणि ताजा मसाला आणि शिळी भाकरी खाण्याची पद्धत म्हणजे ती हेच वेगळी आहे. म्हणजे आता मला शब्दच फुटत नाही आहे. पण खूप सुंदर मसाला झाला होता मैत्रिणींनो, आणि तुम्ही या पद्धतीने मसाला नक्की ट्राय करा. कोल्हापुरी झणझणीत चटणी खूप सुंदर होते. आणि विशेष म्हणजे माझे 3.5 किलो मिरच्या होत्या, त्याचा तयार मसाला 11 किलो भरला. तर अशा पद्धतीने ही माझी झणझणीत कोल्हापुरी चटणी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघा मी दुसऱ्या दिवशी सकाळी अशा पद्धतीने सगळ्या बरण्या माझ्या ज्या चटणीच्या होत्या त्या घासून उन्हात कडकडीत वाळवून घेतल्या, आणि आता मी या पद्धतीने याच्यामध्ये चटणी भरून ठेवत आहे. चटणी भरताना आपल्याला नेहमी काळजी घ्यायची. जर आपल्या आग होते अंगाला, हाताला जर जास्त तुम्हाला त्रास होत असेल तर हाताला हँगलोज किंवा तुम्ही प्लास्टिकची पिशवीही घालू शकता. तर बघा अशा पद्धतीने मी आता इथे मिरची भरत आहे. तर खूप सुंदर चटणी झाली होती. नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींनो नक्की कमेंटमध्ये सुद्धा सांगा. तर इथे बघू शकता झणझणीत लाल भडक अशी कोल्हापुरी चटणी तयार आहे. अगदी वर्षभर सहज टिकते. जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही याच प्रमाणात क्वांटिटी वाढवून सुद्धा घेऊ शकता. तर बघा मस्त अशा सगळ्या बरण्या भरून चटणी आपली तयार आहे. तर तुम्हाला माझी ही कोल्हापुरी झणझणीत चटणी बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.